हाय, आज ब्लॉगची सुरुवात गणपती बाप्पा मोरयाने करू. गणपती बाप्पा मोरया. काल चतुर्थी होती ना, हा कालचाच ब्लॉग आहे. काल चतुर्थीला फराळाला भगर बनवला होता, तो ब्लॉग आहे. पण मी आज टाकत आहे, काल टाकणंच नाही झाला. काल लेट झालं होतं, थोडं करता करता लेट झालं. मग लागली भूक, मग म्हटलं आता भगरच बनवते. साबुदाणा आदल्या दिवशी पण साबुदाणा केला होता, गुरुवार होता तर म्हटलं भगर बनवू. तर काय सगळं शेंगदाणे भाजण्यापासून करायचं होतं. मग शेंगदाणे भाजून घेतले पहिले त्याच कढईमध्ये, आणि मग म्हटलं शेंगदाणे भाजले, साल काढून घेतले आणि मग मिक्सरला काढून घेते. मग म्हटलं पहिले भगर धुवून बाजूला ठेवू, कारण की मग तेल तापल्यानंतर बटाटा पण चिरायची इच्छा नव्हती. लेट झालं, भूक लागली होती. बटाटा मग भगर धुवून घेतला, साईडला ठेवला आणि फोडणी देते म्हटलं भगर. हिरवी मिरचीचंच करायचं होता, तर हिरवी मिरची तोडल्या आणि रफली चॉप केल्या. मिरची कट केली आणि तेल पण तापलं. जास्त जिरं टाकलं. जिरं जास्त टाकायचं भगरामध्ये, छान लागतात, छान टेस्ट येते त्याची. मिरची टाकली आणि नंतर धुतलेला भगर टाकला आणि तो भगर असा थोडासा 2-4 मिनिट तेलामध्ये असा छान भाजायचा, म्हणजे तो छान मोकळा होतो. असा चिकट नाही होत, छान मोकळा होता. थोडंसं गूळ टाकत असते मी भगरमध्ये आणि थोडे शेंगदाणे. काय माहिती तुम्ही गोड खात नसाल चतुर्थीला तर नका टाकू, कारण की मी मंदिरामध्ये एक दिवस, आमच्या इथं गणपतीचं मंदिर आहे ना, गणपतीच्या मंदिरामध्ये गूळ आणि त्याचा प्रसाद नेला होता. तर त्या बायका बोलत होत्या की आम्ही चतुर्थीला गूळ नाही खात, तर गूळ खाऊन आम्ही उपवास सोडतो चतुर्थीचा, असं बोलत होत्या. मी म्हटलं अरे, आमच्या इथं तर आम्ही शेंगदाण्याचे लाडू करतो, शेंगदाणे गुळाचे लाडू करतो ना आपण फराळाला. दही घेतला आणि मठ्ठा करते म्हटलं भगरसोबत. थोडीशी साखर टाकून मठ्ठा बनवला. इकडे भगर पण झाला होत आला. 1 चम्मच दिला आणि मग त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर परत 1-2 वेळा मिक्स केलं आणि 1 वाफ येऊ दिली. मग काय रेडी, छान झाला होता. बघा, या फराळ करायला, या मी वाटते तुम्हाला. भगर मठ्ठा, कलाकंद होतं, कलाकंद आणि लिंबू, हिरवी मिरची घेतली होती, थोडा पिक्का वाटेल तर, आणि मीठ. या बघा कसं वाटतं. तर गरम गरम, काय उपवासाच्या दिवशी गरम गरम छानच लागते सगळं. भूक लागलेली असते ना आणि छान लागते. चला बाय, या बघा.